सांगली आटपाडी तालुक्यातील बनपुरी चोरीच्या संशयावरून 2 मुलींना उलटं टांगून रात्रभर छळ, तर एका 10 वर्षीय मुलीचा मृत्यू, दुसरी मुलगी जखमी. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून 2 निष्पाप मुलींना बापाने उलट्या पायाने बांधून रात्रभर टांगून ठेवत अमानुष छळ केल्याने 10 वर्षीय ऋतुजा सानिका हिचा मृत्यू झाला आहे, तर तिची 11 वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी झाली आहे. ती सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेते आहे. ऋतुजेच्या पोस्टमॉर्टम अहवालात देखील तिचे हातपाय बांधल्याने समोर आलेले आहे. पोलिसांनी नाना हैबत यमगर या मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतला आहे. केवळ शेजारच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्यांनी घेतल्याने संतापाच्या भरात या 2 चिमुकल्यांवर निर्दयी अत्याचार करण्यात आले. राणी दादू यमकर. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 13 वर्ष झाली असतील. 14-15 वर्ष होत आहेत. 15 वर्ष. पहिल्यापासून जर रागीट स्वभाव आहे का कसं हा, काय? दारूच पितात पहिल्यापासूनच ती दारू पिते. बर, तुम्ही कधी काय समजावून सांगितलं नाही का दारू बिरू काय? सांग मस्त सांगण्याचा प्रयत्न केला, ऐकत नाही ते. सगळ्यांनी समजून. काय झालं? तुम्ही कसं कसं झालं जरा सांगा. तुम्ही कुठं सगळी कुठं झोपला होता कसं? आत्ती मामा दारात झोपली होती बाहेर. बर, घरात होतं, मी पण होती तिथं घरात, पण मला सोडू दिलं नाही. नाही सोडायचं म्हणलं. रोज एकाच्या वस्तू आणतोय त्या पुरे उचलून. रोज कुणाच पैसे भरत बसणार. अजिबात सोडायचं नाही म्हणून. त्या दिवशी काय घडलं होतं नेमकं? काय आणलं होतं? काय दारू पिऊन आलेला हातपाय बांधलं पुरींचं दाव्यानं आणि वर बांधल्या होत्या. नाही नाही, पोरीने त्या दिवशी काय? त्या दिवशी पुरीने कुणाचं पैसे कुणाचं काय असे घेऊन खावात खायला घेऊन यायच्या, खायच्या, भोवतणीच फिरायच्या. हा, कुणाची चप्पल घे, कुणाचं शाळेत गेलं वही पेन घे, हेच दुसरं काय नाही. हजर. मी विनय रामचंद्र बहिर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे आटपाडी गुरु 97/26 या गुन्ह्याचा तपास अधिकारी असून गुन्ह्यातील मयत मुलगी नामे ऋतुजा यमगर वय 9 वर्ष हिची रात्री पोस्टमॉर्टम झाले असून तिचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे. तसेच घटनास्थळी हजर येऊन 2 पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा करून फॉरेन्सिक वाहनाद्वारे तांत्रिक पुरावे गोळा करून गुन्ह्यातील आरोपी अटक केला आहे. आरोपीस आज रोजी मान्य न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास चालू आहे. त्यानुसार मुलीच्या प्राथमिक तपासाच्या बाबानुसार की बाबा ती मुलीच्या वडिलांनी दोन्ही मुलीला अनुजा आणि ऋतुजा यांना शेजाऱ्यांनी चोरीच्या आळावरून हातपाय बांधून पत्र्याला उलटं टांगलं होतं आणि वाचवण्यास येण्यासाठी कोयता घेऊन आजी आजोबा आणि पत्नीस मज्जाव केला होता. काय झालं? काल नेमकं काय घडलं? काय या पुरीने काय असं लोकांचं बघा उचलून आणत होती, हे करत होती. मग ती माणसं जरा म्हणायची तुमच्या पोरासने असली सवय भरून द्या, अमकं करा तमकं करा. आता 2 महिने ही पुरी अशा करायला लागल्या होत्या. मग गाव यायच्या नाही द्या, बा मारेल म्हणून घरला यायच्या नाही द्या, अशा बाहेरनं फिरायला लागल्या. दारू ती प्यायचा का नाही, आता दारू प्यायल्यावर पप्पा मारेल म्हणायचे आम्हाला लोकांचं. मग भांडायला लागले ना माणसं भरून द्यायचं की आम्ही तुमचं देतो म्हणायचं का, आता आम्हाला भांडायला लागले ना दिलं. आणि पुन्हा पुरी ती दिवशी नेमक्याच गावल्या, त्याला गावल्या का ह्यानं बांधल्या. आम्ही आधी शेतात गेलतो, तिकडं पाऊस उतारलाय म्हणून वैरण आम्ही आलं तर ह्यानं 7:30 वाजता पुरी बांधलेल्या होत्या. मग पुन्हा इथं आल्यावर म्हणला पुरी बिरी कुणी सोडल्या तरी एका कुई त्यानं तोडील. मग जरा ते दारू पिऊन बांधलेला होता, भांडणं झालती बाजी लेकाजी एकामेका अंगावर गेलं तर आदली दिवशी. म्हणताना आम्ही इथं झोपलं दारात, खरं ते पुरी बघायला गेलो ना, एवढं आमच्याकडून चुकलं. तुम्हाला येऊन तर द्यायला पाहिजे की. हा, म्हणतानाच हे झालं. व आता ती बांधलाय भाजून त्याच्या एकामेका अंगावर आदली दिवशी गेलेत, दुसऱ्या दिवशी अजून गेलं आणि म्हाताऱ्याला कुठं तर पाडलं म्हणजे म्हणून आम्ही जरा शांतच बसलो म्हणा. तुम्ही कुठं झोपला होता? हिथंच दारात हातरून करून. मग त्याची 2 पोरं मी आणि मालक पुरी काय हाक मारत नव्हते का बाहेर? हाक मारत होत्या. होय, जाऊ देत ना बा. आम्हाला बापू म्हणल्या, आई म्हणल्या, ती मम्मी म्हणल्या, पुन्हा बाला म्हणल्या. शेवट पप्पा आम्हाला पाणी, मग त्यानं पाणी नेऊन दिलं, पाजलं 2दा. हाका मारत होत्या पुरींचं तोंड बंद नव्हतं, उगच म्हणावं. तुम्ही सोडलं कधी सोडलं मुलीला? मी सकाळ 6 वाजता सोडले. हां. ती गेल्यानंतर गावात रात्री तुम्हाला मग जाऊन दिलं नाही का पाणी बिनी पाजायला? ते नाही. हां.
तुम्हाला कुठं मारलंय कोयत्यानं मारलं ना? मारलं नाही. तू वडील म्हणला पुरी जवळ निघून गेलं तर मग मारलं नाही. अगोदर आदली जी तुम्ही झालो तर मरू दे म्हटलं कसं करायचंच करायचं म्हणून पुन्हा काही गेलोच नाही पोरींची जवळ. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.